नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। काल दिनांक 17/12/2025 रोजी अमरावती शहर आयुक्तालय हद्दीतील पोस्टे कोल्हापुरी गेट हद्दीमध्ये रात्री 9:30 वाजेच्या सुमारास एक सीआरपीएफचे जवान सुनील सहदेवराव पवार राहणार बोरज तालुका चांदे हे त्यांच्या बहिणीला भेटण्यासाठी गेले असता अज्ञात 2 इसमांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्याकडनं त्यांच्या गळ्यातली चेन आणि हातातली अंगठी असा ऐवज जबरीने चोरून नेला होता। या संदर्भाचा गुन्हा दाखल होता। गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 8 तासात सदरचा हा गंभीर गुन्हा अतिशय कौशल्याचा वापर करून उघडकीस आणलेला आहे। दोन्ही आरोपीला अटक करून जो मुद्देमाल गेलेला होता तो मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। फिर्यादीचा जो काही मुद्देमाल होता, एक अंगठी वगैरे ती त्यांच्या जी 4 व्हीलर गाडी सोबत होती त्याच्यातच सापडलेली होती। जी फिर्यादीमध्ये नमूद होते की 2 अंगठ्या गेलेल्या होत्या, तर एक जी अंगठी आहे ती गाडीत सापडून बाकी सर्व मुद्देमाल जवळपास हस्तगत केलेला आहे। 2,57,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त राकेश ओला सर, डीसीपी रमेश धुमाळ सर, डीसीपी श्याम भिगुळे सर, एसीपी बचाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय जलद रीतीने केलेली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीबाबत सध्या सोशल मीडियावर एक खळबळजनक दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। हायकोर्टाच्या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 60 वर्षांहून 55 वर्षांपर्यंत कमी करण्यात आले आहे आणि हा नियम 2025 पासून लागू होणार आहे असा दावा या व्हायरल बातम्यांमध्ये केला जात आहे। मात्र हा दावा पूर्णपणे चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती वय आजही 60 वर्षच आहे आणि या संदर्भात कोणताही नवा सर्वदेशीय निर्णय किंवा अधिकृत आदेश जाहीर करण्यात आलेला नाही। कायदा आणि प्रशासन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार निवृत्ती वय बदलण्याचा अधिकार हा केवळ सरकारकडे असतो। हायकोर्ट किंवा अन्य कोणतेही न्यायालय संपूर्ण देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असा थेट नियम लागू करू शकत नाही। काही विशिष्ट प्रकारांमध्ये किंवा एखाद्या विभागापुरते न्यायालयीन निर्णय दिले जाऊ शकतात। तसेच सरकारी सेवेत आधीपासूनच अर्ली रिटायरमेंट संबंधी नियम अस्तित्वात आहेत, मात्र ते सर्व कर्मचाऱ्यांना लागू होत नाहीत। या व्हायरल दाव्यांमुळे अनेक सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये भविष्यातील नियोजन आणि पेन्शनबाबत संभ्रम निर्माण झाला आहे। मात्र सध्याच्या घडीला घाबरण्याचे कोणतेही कारण नाही। सरकारकडून निवृत्तीबाबत कोणताही बदल करण्यात आल्यास तो अधिकृत अधिसूचनेद्वारे सर्वांसमोर जाहीर केला जाईल। त्यामुळे नागरिकांनी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवा आणि अपृष्ट माहितीकडे दुर्लक्ष करावे आणि फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावे। अवैध धंदे करणाऱ्यांची आता खैर नाही। भातकुली पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ॲक्शन मोडवर। भातकुली पोलीस आयुक्तालय अमरावती अंतर्गत येत असलेल्या भातकुली पोलीस स्टेशनच्या सातत्याने कारवाया सुरू आहेत, परंतु महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत। जरी भातकुली पोलीस स्टेशन हा महानगरपालिकेचा भाग नसला तरी भातकुली पोलीस स्टेशन पोलीस आयुक्तालय अमरावतीच्या अंतर्गत येत असून भातकुली पोलीस स्टेशन अंतर्गत जे अवैध धंदे करणारे आहेत त्यांना भातकुली पोलीस स्टेशन येथे बोलावून जसे दारू आणि जुगार वरली मटका त्यांना मौखिक समज दिली, त्यानंतर सुद्धा अवैध दारू जुगार वरली मटका आढळल्यास कठोरात कठोर कारवाई केली जाणार आहे असे सूचना पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार यांनी दिल्या आहेत। या बातमीचा आढावा घेतला आमचे भातकुली प्रतिनिधी धनराज खर्चान यांनी। तुम्ही ठीक आहे, पोटासाठी करायला लागले मान्य आहे, पण पोटासाठी स्वतःचा मान सन्मान हरवू नका। हिंड गाडी आणि रस्त्यावरून रस्त्याची जाणी सगळ्यांना सांगत आहे की चिठ्ठ्या पट्ट्या जे काय असेल ते सगळं लक्ष डोक्यावर घेऊन, दारूची पेटी असेल ते डोक्यावर घेऊन आता हे पट्टे घेतले तुमची तुम्हाला ठीक आहे। म्हणजे अवैध धंद्याविरोधात भातकुली पोलीस स्टेशनच्या सातत्याने कारवाया सुरू आहेतच, परंतु आता येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जरी भातकुली पोलीस स्टेशन हा महानगरपालिकेचा भाग नाही आहे तरी सुद्धा प्रशासकीय दृष्ट्या भातकुली पोलीस स्टेशन महानगरपालिके अंतर्गत येते, ती कमिशनरेट अंतर्गत येते। त्या अनुषंगाने आम्ही
येथील रेकॉर्डवरील अवैध धंदे करणारे जे दारू आणि जुगार करणारे जे आरोपी आहेत त्यांना बोलवून त्यांना मौखिक समज दिली, तसेच यानंतर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल याबाबत त्यांना कळवण्यात आले आहे.